श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. महालक्ष्मी ही धनाची देवी आहे. असे म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. जीवनात सदैव सुख शांती राहते. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर्य वाढीबरोबरच माणसाचा मानसन्मानही वाढतो. अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते. देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला जर पैसे मिळवण्याची शक्यता असेल तर त्याआधीच काही शुभचिन्हे दिसू लागतात. जर तुम्हालाही अशी काही चिन्हे दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे. चला तर मग या चिन्हांबद्दल जाणूया. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पाहूया पहिलं लक्षण. जरी पक्ष्यांना आपली घरटी झाडाच्या डाळीवरच बनवायला आवडत असली तरी आजच्या काळात जागेअभावी पक्षी घराच्या खिडक्या, आकाशकंदील इत्यादी ठिकाणी घरटी बनवतात. असे अनेकदा दिसून येते. अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील पोळे आपल्या घरी बनवतात. तुम्हाला माहीत आहे का की घरात कोणाचे घरटे असणे किंवा पक्ष्यांचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात. वास्तुशास्त्रात पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितली आहेत. जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा पक्ष्यांचे घरटे बनवले असेल तर जाणून घ्या की हे तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे. दुसरा संकेत म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या, वर्तुळ बनवून त्यांनी काही खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला माप संपत्ती मिळेल. जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग ते एक शुभ संकेत आहे. हे लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे. एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल, तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल. मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात. जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल किंवा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचे समजेल, त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा. असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोहोचला आहे. मग मुंग्या आपोआप परत येतील. तिसरा संकेत म्हणजे जर स्वप्नामध्ये झाडू, घुबड, बासरी, हत्ती, मुंगूस, शंख, नाग, गुलाब, तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे. चौथा संकेत हा आहे मित्रांनो की सामान्यतः लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ती पळवून लावणे सुरू होते. खूप कमी लोकांना हे माहीत असेल की घरात पाल दिसणे शुभ मानले जाते. खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असतील, कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देतील. मान्यतेनुसार सामान्यतः असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत किंवा हाकलून देतात, पण तुम्हाला इथे सांगते की अचानक पाल दिसणे खूप शुभ मानले जाते. जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते. हे महालक्ष्मीजींच्या आगमनाचे लक्षण आहे. असेही म्हटले जाते की जर पाल एखाद्याच्या पाठलाग करताना दिसले तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे. तसंच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते. हे अमाप संपत्ती मिळवण्याचे लक्षण आहे. पाचवा संकेत असा आहे मित्रांनो, जेव्हा आपले हात पाय खजवतात म्हणजेच हातापायांना खाज येते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की हाताला किंवा पायाला खाज येण्यामागे काही शुभ अशुभ चिन्हे दडलेली असतात. तथापि याकडे आपण यावेळी फारसे लक्ष देत नाही. परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शकुनी शास्त्रामध्ये महत्वाची माहिती देण्यात आली आहे. या शास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगतात की धनलाभ होणार आहे. चला जाणून घेऊया कोणता हात खाज येण्यासाठी शुभ आहे. जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर हे शुभ लक्षण आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. हाताला खाज येणे हे धनलाभाचे लक्षण आहे. हा धनलाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून जा की सुख समृद्धीचे दिवस तुमच्यापर्यंत आता येणार आहेत. सहावा संकेत म्हणजे स्वप्न पाहणे. स्वप्न ही एक सामान्य प्रक्रिया आहे. बरेच लोक स्वप्न पाहतात. विशेषतः लोकांना रात्री जास्त स्वप्ने पडतात. काही स्वप्नेही वाईट असतात, काही चांगली असतात आणि काही खूप भीतीदायक असतात, जे जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात.
तुमचे शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन येतात. अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले असेल तर हे खूप चांगले लक्षण मानले जाते. जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ संकेत तुमच्यासाठी ठरू शकतो. आणि लागोपाठ असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे. तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसे मिळणार आहेत. जर तुम्हाला पहाटे कोणीतरी झाडताना दिसले तर हा असा संकेत आहे की तुम्ही लवकरच खूप श्रीमंत होणार आहात. 7वा संकेत असा आहे मित्रांनो, जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर ते देखील पैसे मिळण्याचे लक्षण आहे. 8वा संकेत म्हणजे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळतील. माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे. 9वा संकेत म्हणजे घुबड. घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते. घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत. घुबडाला रात्रीचा राजा म्हटले जाते. शकुनशास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते. जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसला तर ते धन मिळण्याचे संकेत आहे, तर घुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते. यामुळे घराची प्रगती थांबू शकते. 10वा संकेत म्हणजे असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंखाचा आवाज आला तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. काही तर महत्त्वाचे शुभ संकेत. ब्रह्ममुहूर्तावरती झोप उडणे. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल तर तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठा बदल होणार आहे, म्हणजेच तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. अचानक आनंदी वाटू लागणं. आयुष्यामध्ये काहीच होत नाही असं वाटत असताना अचानक एक दिवस मन प्रसन्न आणि आनंदी वाटणं. याचा अर्थ असा की नशिबाने तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं लिहिले आहे आणि लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येणार आहे. गायीचं येणं. जर तुम्ही जेवताना गाय आली किंवा गायीच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आला तर हे शुभ संकेत आहेत. शिवाय पक्ष्यांचा आवाज देखील शुभ संकेत आहेत. घरात लहान बाळ असणं. जर घरातील लहान बाळाला पाहून तुम्हाला आनंद होत असेल, तसेच ते बाळ तुम्हाला काहीतरी सकारात्मक गोष्टी सांगत असेल तर ते चांगले संकेत आहेत. स्वप्नात मंत्राचा उच्चार ऐकू येणं. जर तुम्हाला स्वप्नात मंत्र ऐकू येत असतील, तसेच गायत्री मंत्र, घंटा, शंख यांचा आवाज ऐकू येणं, याचा अर्थ काहीतरी चांगलं घडणार आहे. कर्जमुक्त होणं. कर्जमुक्त झाल्यावर मनात जे सकारात्मक विचार आणि भावना येतात ते तुम्हाला चांगल्या गोष्टीसाठी प्रोत्साहन करतात, ज्याचा अर्थ असाच होतो की आयुष्यात काहीतरी चांगलं होणार आहे. शरीरातील एखाद्या अवयवाचं फडफडणं. पुरुषांमध्ये डावा डोळा फडफडणं शुभ मानलं जातं, तर त्याच्या विरुद्ध महिलांचा उजवा डोळा फडफडणं शुभ मानलं जातं. हे देखील आयुष्यात काहीतरी चांगलं होण्याचे संकेत आहेत. घरातून बाहेर पडताना हिरव्या भाज्या, हिरवे गवत दिसले की तुमचे रखडलेले काम पूर्ण होणार आहे असा संकेत आहे. घरातून बाहेर पडताना आपल्या एखाद्या पुरुष किंवा स्त्रीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर हा देखील आपल्यासाठी एक शुभ संकेत मानला जातो. चला तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वामींचं नामस्मरण करा. धन्यवाद.